बुलेटिनची सुरुवात करूयात पुण्यातील महत्त्वाच्या बातमीनं। पुणे पोर्शे कार प्रकरणी मोठी अपडेट हाती येतेय। अपघात प्रकरणी ससूनमधील डॉक्टर अजय तावरेंना अटक करण्यात आली आहे। तर अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा डॉक्टर अजय तावरे यांच्यावर आरोप आहे। डॉक्टर तावरेंचे सहाय्यक श्रीहरी हरलोर यांच्यावर देखील अटकेची कारवाई करण्यात आली आहे। ससूनमधील 2 डॉक्टर्सना अटक करण्यात आली आहे। पुणे पोर्शे कार प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे। अपघात प्रकरणी ससूनमधील डॉक्टर अजय तावरेंना अटक करण्यात आली आहे। तर अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप हा तावरेंवर आहे। तर तावरेंचे सहाय्यक श्रीहरी हरलोर यांच्यावर देखील अटकेची कारवाई करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात तर थेट पुण्यात जाऊयात। आमचे प्रतिनिधी प्रतीक्षा पारखी आपल्यासोबत लाईव्ह जोडल्या जात आहेत। प्रतीक्षा, आपण पाहतोय पोर्शे कार अपघात प्रकरणी ससूनमधील 2 डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे। सध्याचे नेमके अपडेट काय कळतायत? नक्कीच आज ज्या प्रकारे या 2 डॉक्टरांवर कारवाई करण्यात आलेली आहे, रात्री ब्लड रिपोर्ट का येत नाहीये याच्यासाठी या 2 डॉक्टर होते त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं। त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली आणि या चौकशीनंतर या 2 डॉक्टरांनी ब्लड रिपोर्ट मध्ये फेरफार केल्याची शक्यता पडताळण्यात आली आणि त्यांनी फेरफार केल्याचं निष्पन्न झालं आणि त्यानंतर या दोन्ही डॉक्टरांना म्हणजेच डॉक्टर अजय तावरे आणि त्यांचे सहाय्यक डॉक्टर श्रीहरी हरलोर यांना दोघांना पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे आणि आज त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। परंतु ज्या प्रकारे या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या प्रकारे एक एक धागा समोर येत आहे, एक एक ज्या प्रकारे एकमेकांमध्ये हे धागे गुंतले गेलेले आहेत आणि या मुलाला वाचवण्यासाठी ज्या प्रकारे प्रयत्न होत आहे, या सगळ्याचा उलगडा होणं खूप गरजेचं आहे। याच्या मागे नेमका सूत्रधार कोण? कारण की या जे अगरवाल जी फॅमिली आहे, या फॅमिलीची तिन्ही पिढीतली लोक म्हणजे त्याचे वडील, तो मुलगा आणि त्याचे आजोबा हे तिघही आता अटकेत आहेत आणि याच्या नंतर देखील या फॅमिलीला, या कुटुंबाला कोण सपोर्ट करत आहे, या मागचा सूत्रधार कोण, कोण दबाव तंत्राचा वापर करत आहे, या सर्वाची जी धागेदोर आहेत ते अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीयेत। परंतु ज्या प्रकारे आता ब्लड रिपोर्ट मध्ये फेरफार करण्यात आलेली आहे, त्याच्यामुळे एकूणच या मुलाला अगदी कुठल्याही प्रकारे वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे। कुठल्याही स्तराला जाऊन हा वाचवण्याचा प्रयत्न होणारच आहे हे पुणे पोलिसांना नक्की माहिती होतं आणि त्याच्याचमुळे पुणे पोलिसांनी या मुलाचे 2 ब्लड सॅम्पल घेतले होते, जेणेकरून त्या दोन्हीचे जर डीएनए एकत्र एक असतील तर मात्र रिपोर्ट फेरफार होऊ शकत नाही, असं कुठेतरी अमितेश कुमार यांनी 2 दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती, त्यामध्ये स्पष्ट केलं होतं। त्याच्यामुळे हा जो ब्लड रिपोर्ट आहे याच्यात फेरफार केली तरी 2 ब्लड रिपोर्ट या मुलाचे अजूनही अद्याप पोलिसांच्या हाती आहेत। त्याच्यामुळे ज्या प्रकारे ही फेरफार केलेली आहे, मुलाला पूर्णपणे वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे। मात्र पुणे पोलीस या संपूर्ण गोष्टींवर बारकाईने लक्ष देत आहे, कारण या संपूर्ण कुटुंबाची पार्श्वभूमी ही छोटा राजांशी जोडली गेलेली आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे या संपूर्ण गोष्टींवर पुणे पोलीस बारकाईने लक्ष देत आहे आणि आता या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न नेमकं करतंय कोण, याचे धागेदोरे पुणे पोलीस शोधत आहेत। निश्चितच प्रतीक्षा, या 2 डॉक्टरांशिवाय आणखी कोणाचा या ठिकाणी हात आहे का? काही माहिती कळू शकलीये का? अद्याप तरी प्राथमिक माहिती हीच आहे की हे 2 डॉक्टर आहे, परंतु ज्या प्रकारे अजूनही ससून रुग्णालयाला कुठल्याही प्रकारचे डीन नाहीये। मध्यंतरी जे ड्रग्स प्रकरण झालं होतं त्याच्यानंतर समोरून असे कोणी प्रभारी डीन आहेत, परंतु समोर येऊन कोणी बोलण्यास तयार नाहीये। काही वेळानंतर 10 वाजता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार पत्रकार परिषद घेणार आहे, त्याच्यामध्ये या सर्व गोष्टींचा उलगडा होणार आहे। परंतु ससून रुग्णालयामध्ये गेले अनेक दिवस ज्या प्रकारे हा सगळा ढिसाळ कारभार चालू आहे, एका ठिकाणी ललित पाटीलचं प्रकरण बाहेर आलं होतं, ड्रग्सचं प्रकरण बाहेर येत होतं आणि त्यानंतर आता थेट ब्लडचे रिपोर्टच हे याच्यामध्येच फेरफार करणारे डॉक्टर समोर येत आहेत। त्याच्यामुळे डॉक्टरांच्या या सर्व गोष्टींवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे की डॉक्टर देखील या पैसेवाल्यांच्या हाती विकले गेले आहेत का, याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। वर्षा, अगदीच, त्यामुळे पोलीस नेमके कशा पद्धतीने कारवाई करतात हे देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। प्रतीक्षा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।